नमस्कार श्रोते हो, कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण महसुली अभिलेख या अतिशय महत्वाच्या संकल्पनेची माहिती घेणार आहोत. मंडळी, जमिनीची खरेदी विक्री करताना किंवा जमिनीविषयी कुठलाही व्यवहार करताना, निर्णय घेताना सातबारा, फेरफार ही जी कागदपत्रं आहेत ही खूप महत्वाची आहेत. हे जवळजवळ आपल्यापैकी सगळ्यांना ऐकून का असेना माहीत आहे, पण प्रत्यक्षात कायद्याच्या भाषेमध्ये सातबारा, फेरफार आणि तत्सम जी कागदपत्रं असतात त्यांचं महत्त्व काय आहे, त्यांचा अर्थ काय, ही संकल्पना नेमकी काय आहे याविषयी आपण आज सविस्तर समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट तन्मय केतकर सर. सर नमस्कार. नमस्कार. महसुली अभिलेख म्हणजे नेमकं काय? महसुली अभिलेख म्हणजे आता शहरी भागात हे माहिती नसेल, पण बहुतांश ग्रामीण लोकांना हे महसुली अभिलेख माहिती असतात. आपल्याकडे जे सगळे महसुली कायदे झालेले आहेत, मग ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता असेल, हा सगळ्यात मुख्य कायदा आणि त्याच्या अंतर्गत बनवलेले विविध नियम, ह्या कायद्या आणि नियमांच्या अनुषंगाने प्रत्येक जमिनीची माहिती एका विशिष्ट प्रकारे बनवून ती जतन केली जाते आणि ती काळानुसार बदलत राहते. तर ज्या नमुन्यांमध्ये किंवा ज्या कागदपत्रांमध्ये ही माहिती जतन केली जाते, बदलत राहिली जाते, त्या सगळ्यांना एकत्रितपणे आपण महसुली अभिलेख असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात महसुली कायदे आणि महसुली कायद्याअंतर्गत बनवलेले नियम याच्या अनुषंगाने प्रत्येक जमिनीची माहिती जी आपण संकलित करतो त्याला म्हणतात महसुली अभिलेख. बर. मग महसुली अभिलेख म्हणजे ह्यामध्ये नेमके कुठल्या कुठल्या कागदपत्र? महसुली अभिलेखांमध्ये खूप कागदपत्र आहेत, पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने 3 महत्वाची कागदपत्र असतात. एक असतो सातबारा उतारा, दुसरा असतो फेरफार उतारा आणि तिसरा असतो तो म्हणजे 8अ उतारा. आता या सगळ्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊया. सातबारा उतारा हा बहुतेक लोकांनी बघितलेला नाही तरी ऐकलेला नक्की असतो. नक्कीच. आता जेव्हा आपण सातबारा उतारा असं म्हणतो तेव्हा त्या सातबारा उतार्यावरनं आपल्याला त्या जमिनीची प्राथमिक दृष्ट्या बरीचशी माहिती मिळते आणि त्या जमिनीबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. बरोबर. आता सातबारा उतारा या उतार्यावरनं आपल्याला त्या जमिनीची आजची स्थिती कळते, म्हणजे त्या जमिनीची आज स्थिती काय आहे याचा आपल्याला सातबाऱ्यावरनं बोध होतो. अगदी बरोबर. पण गेल्या 25 वर्षात, गेल्या 50 वर्षात या जमिनीत काय काय झालंय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता त्या सातबाराशी संबंधित फेरफाराच्या नोंदी तपासायला लागतात. आता फेरफार हा शब्दच स्वस्पष्टीकरण देणारा आहे, म्हणजे कोणत्याही सातबारामध्ये जेव्हा कोणताही बदल करायचा असतो तेव्हा त्याच्याकरता बहुतांश वेळेला एक स्वतंत्र फेरफार नोंद करण्यात येते आणि त्या फेरफार नोंदीच्या अनुषंगाने मूळ सातबारामध्ये बदल करण्यात येतात. आपण जर कुठलाही सातबारा बघितला तर पूर्वी हस्तलिखित सातबारे होते, त्याच्यात गोलाकारात आकडे लिहिले जायचे, तर ते आकडे जे असतात ते त्या सातबारा करता मंजूर झालेल्या फेरफार नोंदीचे असतात. आता हल्ली आपले जे डिजिटल उतारे आलेले आहेत त्यामध्ये कंसात आकडे लिहिलेले असतात, म्हणजे थोडक्यात सातबारावर तुम्हाला जे आकडे दिसतात मग ते गोलात लिहिलेले असतील किंवा कंसात, तर ते त्या सातबारा करता मंजूर झालेले फेरफार असतात. म्हणजे तो सातबारा बघितला की तुम्हाला त्याची आजची स्थिती कळेल आणि त्या सातबाराचे फेरफार तुम्ही तपासले तर या जमिनीबाबत गेल्या काही वर्षात नक्की काय काय झालंय त्याचा तपास तुम्हाला लागतो. याच्या पुढचा महत्वाचा उतारा आहे तो म्हणजे 8 उतारा, ज्याला खाते उतारा असं म्हणतात. हे साधारणतः आपल्या बँक खात्यासारखं असतं, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या गावामध्ये जर अनेक जमिनी असतील तर त्याच्याकरता त्याचं स्वतंत्र खातं उघडलं जातं आणि बँकेत जसं आपण पैसे टाकले की जमा होतात आणि काढले की वजा होतात, तसं जर त्यांनी मालमत्ता खरेदी केली तर ती त्या खाते उतार्यामध्ये समाविष्ट केली जाते आणि जर त्यांनी विक्री केली तर ती त्यातनं कमी केली जाते. म्हणजे एखादा खाते उतारा एखाद्या व्यक्तीचा तुम्ही जर पाहिलात तर त्या गावामध्ये त्याच्या एकंदर किती मिळकती आहेत याची एका दृष्टिक्षेपात तुम्हाला माहिती मिळून जाते. बरोबर. आणि हे आपल्याकडे सातबारावर सुद्धा नोंदवलं जातं, म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही सातबारा बघता त्याच्यावर खाते उतारा लिहिलेला असतो. मग तुम्हाला त्या माणसाच्या इतर मालमत्तांची माहिती जर काढून घ्यायची असेल तर त्याच्याकरता तो 8 उतारा तुम्ही मिळवू शकता आणि त्याच्यावरनं तुम्हाला सगळी माहिती मिळते. म्हणजे सातबारा, फेरफार आणि 8 हे या दृष्टीने म्हणून महत्वाचे उतारे आहेत. अगदी बरोबर आहे सर. आता हे 3 महत्वाचे जे कागदपत्र आहेत हे प्रत्येक व्यवहारामध्ये महत्वाचे आहेतच. बरोबर. यापैकी सातबारा जो आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि सगळ्यांना हा शब्द ऐकिवात आहे.
मग आपण 7/12 जी माहिती असते ती नेमकी आपण कशी समजून घेतली पाहिजे, ती माहिती कशी महत्वाची असते हे समजून सांगूया. बरोबर. 7/12 अजून एक गंमत आहे. म्हणजे 7/12ला 7/12 का म्हणतात याच्या खूप आख्यायिका प्रसिद्ध आहे. म्हणजे काही लोक अगदी पुरातन काळात जातात की कोणीतरी सांगितलं होतं की एखाद्या शेतीत जे उत्पन्न येईल त्यातले 7 हिस्से तुझे, 12 हिस्से सरकारचे वगैरे असं. पण त्यात सगळ्यामध्ये काही तथ्य नाहीये. 7/12ला 7/12 का म्हणतात तर त्या एका कागदावर उतारा 7 आणि उतारा 12 हा एकत्रितपणे एकाखाली एक छापलेला असतो. म्हणजे वरती असतो उतारा 7, खाली असतो उतारा 12, म्हणून त्याला एकत्रितपणे 7/12 उतारा म्हणतात. तर म्हणजे ह्या वगळून तुम्हाला जर कोणीही सांगितलं की 7/12ला 7/12 का म्हणतात तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मग आता हे जे 2 उतारे आहेत म्हणजे उतारा 7 आणि उतारा 12, आता ह्याच्यामध्ये काय काय माहिती असते तर उतारा 7 मध्ये सर्वसाधारणतः जमीन आणि त्याचा भोगवटाधारक यांची माहिती असते आणि उतारा 12 मध्ये त्या जमिनीवर कुठली पिकं घेतली जातात याची माहिती असते. आता आपण एक एक करून बघूया. उतारा 7 मध्ये सगळ्यात पहिले गावाचं नाव असतं, मग तालुका असतो, जिल्हा असतो, त्याच्यानंतर क्षेत्रफळ लिहिलेलं असतं. आता हे क्षेत्रफळ लिहिण्याच्या आपल्याकडे साधारणतः 2 पद्धती आहेत. एक आहे हेक्टर आर प्रति आणि दुसरी आहे चौरस मीटर. तर सर्वसाधारणतः पाळला जाणारा नियम असा की एखादी जमीन जर शेतजमीन असेल तर त्याचं क्षेत्रफळ हेक्टर आर प्रति या एककांमध्ये लिहितात. मात्र एखाद्या जमिनीकरता जर अकृषिक आदेश मिळाला असेल, ती बिनशेती झाली असेल तर त्याचं क्षेत्रफळ सर्वसाधारणतः चौरस मीटर या एककात लिहितात. म्हणजे एखादा 7/12 बघून त्याचं नुसतं क्षेत्रफळ कसं लिहिलंय याच्यावरनं तुम्ही ती जमीन शेतीची आहे का बिनशेतीची हा एक प्राथमिक अंदाज लावू शकता. आता यावरनं अजून एक प्रश्न लोकांना असतो की शेतजमीन आणि बिनशेती जमीन म्हणजे नक्की काय. तर सर्वसाधारणतः सगळ्या जमिनी या शेतजमिनी असतात आणि जोवर सक्षम अधिकाऱ्याची बिनशेती आदेश होत नाही तोवर ती जमीन शेतजमीन असते. म्हणजे ज्या जमिनीकरता सक्षम अधिकाऱ्यांनी बिनशेतीचा आदेश दिलेला आहे ती बिनशेती जमीन आणि जिथे बिनशेतीचा आदेश दिलेला नाही ती शेतजमीन. याच्यानंतर आता क्षेत्रफळ लिहिण्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. म्हणजे विशेषतः जर शेतजमीन असेल तर तिथे क्षेत्रफळ 2 प्रकारे लिहितात. एक क्षेत्रफळ आणि दुसरं असतं पोट खराबा. आता पोट खराबा म्हणजे नक्की काय तर ज्या जमिनीवर लागवड केली जाऊ शकत नाही असं क्षेत्रफळ म्हणजे पोट खराबा. आता आपला भारत देश हा कृषी प्रधान असल्यामुळे सर्वसाधारणतः आपल्या कागदपत्रांमध्ये सुद्धा शेतीच्या अनुषंगाने महत्वाची माहिती लिहिलेली असते. त्यामुळे समजा एखादा 7/12 उतारा आहे तो समजा 45 गुंठ्याचा असेल आणि त्याचं वरचं क्षेत्रफळ आहे 40 गुंठे आणि लागवडी अयोग्य आहे 5 गुंठे, तर असं स्वतंत्र लिहिलं जातं. क्षेत्रफळामध्ये 40 अधिक 5 आणि एकूण 45. म्हणजे तुम्ही 7/12 बघितला, त्याच्यावरचं क्षेत्रफळ बघितलं की ते लागवडी योग्य ती जमीन किती आहे, लागवडीस अयोग्य क्षेत्रफळ त्याचं किती आहे, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला मिळू शकते. त्याच्यानंतर उतारा 7 मध्ये मधल्या रकान्यामध्ये भोगवटादारांची नावं असतात. म्हणजे लौकिक अर्थाने किंवा सर्वसाधारण समजुतीनुसार त्या जमिनीचा मालक कोण आहे त्यांची नावं तिथे लिहिलेली असतात. त्याच्यानंतर अजून एका उजव्या रकान्यात आपण गेलो की तिथे बरीच माहिती नोंदवलेली असते. त्यात खाते उतारा असतो. म्हणजे मगाशी आपण जो खाता नंबर बघितला तो आपल्याला या खाते क्रमांकामध्ये बघायला मिळतो. त्याच्यानंतर कुळाचं नाव असतं. आता आपल्याकडे कुळ कायदा होऊन गेला, ज्याने कसेल त्याची जमीन या न्यायाने कुळ कसणाऱ्यांना त्या शेतजमिनीची प्रत्यक्ष मालकी मिळाली. तर एखाद्या जमिनीत असं जर कुळ असेल तर त्याचं नाव त्या कुळाच्या अधिकारामध्ये लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर एक महत्वाचा रकाना असतो तो म्हणजे इतर अधिकार. आता भोगवटाधार आणि कुळ यांच्या व्यतिरिक्त जर कोणत्या व्यक्ती किंवा संस्थेचे त्या मालमत्तेमध्ये अधिकार असतील तर ते अधिकार इतर अधिकार या सदरात नोंदवले जातात. मग असे अधिकार कोणते असू शकतात. आता एखादी मालमत्ता गहाण टाकली असेल किंवा एखाद्या मालमत्तेतनं दुसऱ्या व्यक्तीला जाण्या येण्याचा अधिकार असेल किंवा एखाद्या मालमत्ता संपादित वगैरे झालेली असेल किंवा एखाद्या मालमत्तेमध्ये इतर काही विपरीत अधिकार असतील तर हे सगळे तुम्हाला इतर अधिकार या रकान्यामध्ये बघायला मिळतं. म्हणजे इतर अधिकारमध्ये जर तुम्हाला काही नाही दिसलं तर त्या जमिनीत कोणाचे काही इतर अधिकार नाहीयेत असं आपण मानू शकतो. पण जर इतर अधिकारामध्ये तुम्हाला व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाची नोंद दिसली तर मग त्याचा तुम्हाला अधिक तपास करायला लागतो. मग तो फेरफार नोंद तुम्ही बघितली पाहिजे की हा इतर अधिकार नक्की कसला आहे, मग हे गहाण टाकलंय का, जाण्या येण्याचा रस्ता आहे का, काय, हे सगळं आपल्याला उतारा 7 वरनं कळतं. आता उतारा 12 मध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा त्यामध्ये मुख्यतः त्या जमिनीमध्ये घेतली जाणारी पिकं
आणि त्या पिकांखालचं क्षेत्रफळ लिहिण्याची पद्धत आहे. हा. म्हणजे समजा एखादी 1 एकरचं समजा जमीन आहे, त्याच्यात 20 गुंठ्यामध्ये एक पीक असेल, 20 गुंठ्यामध्ये दुसरं पीक असेल, तर तसं नोंद उतारा 12 मध्ये करण्यात येते. हा. हा. त्याचप्रमाणे पूर्वी, आता डिजिटाईज झाल्यावर तो रकाना काढून टाकलाय, पण पूर्वीचे जे उतारा 12 होते त्यामध्ये जर जमीन प्रत्यक्ष कसणारी व्यक्ती भोगवटादारापेक्षा वेगळी असेल हा. हा. तर त्याचं नाव तिथे नोंदवलं जायचं. बर. म्हणजे समजा अ ची जमीन आहे पण प्रत्यक्ष कसतोय ब, तर भोगवटादारमध्ये अ चं नाव असायचं आणि जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्यामध्ये ब चं नाव असायचं. बर. बर. म्हणजे उतारा 7-12 तुम्ही जर एका कटाक्षात सगळीकडे सगळ्या रकान्यांमध्ये नजर फिरवलीत हा. हा. आणि या माहितीचा अवलंब केला तर तुम्हाला जमिनीविषयी बरीचशी महत्वाची माहिती एका कागदावर दृष्टिक्षेप टाकून मिळून जाते. अगदी म्हणून तो बरोबर. 7-12 महत्वाचा आहे. सर, आकाशवाणी हे खरं तर श्राव्य माध्यम आहे. हो. हा. पण तुम्ही आता ज्या प्रकारे सातबाराची माहिती सांगितली ना, आमच्या समोर सातबारा हो. उभा राहिला. म्हणजे तुम्ही डावीकडून मधलं, बरोबर, उजवीकडून उजवी. खाली एक एक रकाना. त्यामुळे खरंच म्हणूनच हो. ते कौतुक आहे की सामान्य लोकांना साध्या सोप्या भाषेची बरोबर. माहिती समजते. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हे जी महत्वाची कागदपत्र आहेत ज्यांना महसुली अभिलेख म्हणतात, हो. तर प्रत्यक्षात जमिनीविषयीचे निर्णय घेताना, खरेदी विक्रीचे व्यवहार करताना त्यांचा वापर कशा प्रकारे होतो. आता कसं असतं, जमिनी संदर्भात सगळी महत्वाची माहिती ही फक्त महसुली अभिलेखांमध्येच संकलित केलेली आहे. म्हणजे जमिनीची माहिती मिळायचा दुसरा कुठलाही मार्ग आपल्याकडे सध्या तरी अस्तित्वात नाहीये. त्यामुळे तुम्हाला एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल तरी त्याचे महसूल दप्तर तपासायला लागतं. एखादी मालमत्ता आपल्याला विकायची असेल तरी आपल्याला आपलं महसूल दप्तर अप टू डेट आहे की नाही ते बघायला लागतं. समजा एखाद्याची एखादी मालमत्ता आहे, त्याबद्दल त्याला खरेदी विक्री सोडून इतर काही करार करायचे असतील, म्हणजे गहाण टाकायचं असेल किंवा दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा द्यायचा असेल तरी सुद्धा आपल्याला महसुली अभिलेख बघायला लागतात. त्याचबरोबर एखाद्या मालमत्तेचा तुम्हाला इतर प्रकारे वापर करायचा असेल, म्हणजे बिनशेती वापर करायचा असेल, त्याच्यावर बांधकाम करायचं असेल, तर त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याकरता सुद्धा, म्हणजे मग तो बिनशेती आदेश असेल, सक्षम कार्यालयाकडनं तुम्हाला बांधकाम परवानगी मिळवणं असेल, ह्या सगळ्या करता आपल्याला महसुली अभिलेखच वापरायला लागतात. कारण जमिनींची मालमत्ता आणि जमिनींमधील मालमत्ता आणि त्याची माहिती ही एकत्रितपणे संकलित इतर कुठेही केली जात नाही. म्हणून महसुली अभिलेख हे अत्यंत महत्वाचे आहेत. मग तुम्हाला तो खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असो, वापर करायचा असो किंवा बांधकाम करायचं असो. हा. अगदी बरोबर आहे सर. आपण आपल्या श्रोत्यांना मालमत्तेच्या मालकीच्या प्रकारांविषयी माहिती दिलेलीच आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे वडिलोपार्जित, स्वकष्टार्जित आणि संयुक्त. तर महसुली अभिलेख आणि मालमत्तांची मालकी यांचा काही संबंध आहे का, आणि तो कसा आहे? नाही, आता जसं 7-12 बद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत ना, तसंच महसुली अभिलेखांबद्दल सुद्धा असे बरेच गैरसमज प्रचलित आहेत. म्हणजे खूप लोकांचा आज असाही समज आहे की 7-12वर माझं नाव आहे म्हणजे मी मालक, किंवा 7-12वर माझं नाव नाही म्हणजे मी मालक नाही किंवा माझा त्या मालमत्तेत काही हक्क नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण त्याचं आपण जर नावच बघितलं ना तर त्याचं नावच महसुली अभिलेख आहे, मालकी अभिलेख नाहीये. बरोबर. म्हणजे महसुली कायदा आणि महसुली कायद्याअंतर्गत बनवलेले नियम या अंतर्गत ती माहिती संकलित केली जाते. आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर एखाद्या जमिनीचा महसूल शासनाने कोणाकडनं घ्यायचा, तर त्याचं पहिलं उत्तरदायित्व असतं त्या 7-12वर ज्याचं नाव असेल त्याच्याकडे. पण 7-12वर नाव आहे म्हणजे तो मालक आणि 7-12वर नाव नाही म्हणजे तो मालक नाही असं अजिबात नाही. आता याचं एक साधं सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा एखादं कुटुंब होतं, त्या कुटुंबाची एक शाखा समजा शिक्षणाने किंवा नोकरीधंद्याच्या निमित्ताने परगावी स्थायिक झाली आणि पुढे जेव्हा मूळ पुरुषचं निधन झाल्यानंतर पुढे जेव्हा वारसांची नोंद झाली तेव्हा एका शाखेचं नाव त्या महसुली अभिलेखावर आलंच नाही. मग उरलेल्या शाखेचं नाव महसुली अभिलेखावर आहे म्हणजे ते फक्त मालक का? ज्यांचं नाव वगळलं गेलं त्यांना या मालमत्तेत काहीच हक्क नाही का? त्यांचा हक्क नष्ट झाला का? तर असं अजिबात नाहीये. महसुली अभिलेखात नाव असणं हे महत्वाचं आहे, किंवा त्या मालमत्तेमध्ये तुम्हाला अधिकार असू शकतो याचा एक निदर्शक तो असू शकतो. पण 7-12वर तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही मालक, किंवा 7-12वर तुमचं नाव नाही म्हणजे तुम्हाला काहीच हक्क नाही असा आपण अंतिम निष्कर्ष काढू शकत नाही. याशिवाय एक पाऊल पुढे जाऊन जेव्हा मालमत्तांचे वाद निर्माण होतात आणि जेव्हा असे वाद न्यायालयात पोचतात तेव्हा न्यायालयात मालकी, कब्जा या संदर्भाने कोणताही निकाल देताना महसुली दप्तराला एका मर्यादेपलीकडे महत्व नसतं. म्हणजे माझं नाव 7-12वर आहे, मला मालक घोषित करा, असा कोणी जर दावा दाखल केला तर तो यशस्वी होऊ शकत नाही. कारण महसुली दप्तरांचा वापर किंवा त्यांचा दर्जा हा फार मर्यादित आहे
आणि ते तसं असणं गरजेचं पण आहे, कारण नाहीतर मी मगाशी जे उदाहरण दिलं त्यानुसार जर एखाद्या शाखेची नावं वगळली गेली आणि त्यांना त्या मालमत्तेमध्ये हक्क मागायचा असेल आणि तुम्ही केवळ सातबाराला मालकी म्हणून बसलात तर अशा सगळ्या लोकांचे हक्क नष्ट होतील. बरोबर. आणि हे होऊ शकत नाही, म्हणूनच महसुली अभिलेख किंवा त्याच्यातल्या नोंदी याला मालकीचा अंतिम दर्जा अजूनही मिळालेला नाही आणि नजीकच्या भविष्यात तो मिळेल अशीही काही शक्यता नाही. बर बर बर. ही खूप महत्वाची माहिती समोर आली आणि यातून म्हणजे सातबारा आणि मालकी फक्त याच दोन गोष्टी महत्वाच्या आहेत हा जो गैरसमज होता हो, असं तो नाहीये. दूर झाला. बरोबर. तर श्रोते हो, कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण महसुली अभिलेख म्हणजे नेमकं काय, यामध्ये सातबारा, फेरफार अशा महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश होतो. त्या प्रत्येक कागदपत्राची काय महत्वाची व्याख्या आहे, त्यांचा अर्थ काय आणि त्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो याची सुद्धा आज आपण माहिती घेतली. ही माहिती आपल्याला ॲडव्होकेट तन्मय केतकर सर यांनी दिली. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. धन्यवाद सर. धन्यवाद.